शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। आज काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी पंढरपूरकर रवाना होत आहेत आणि पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी प्रार्थना करणार आहेत। कोल्हापुरातून शेतकरी रवाना होत असताना त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरातून शेतकरी जे आहेत ते पंढरपूरकडे रवाना होत आहेत। विठ्ठलाला आज ते साकडे घालणार आहेत। किती जण रवाना होत आहेत, कोण कोण नेते असणारे जाणून घेऊया। काय नेमकं नियोजन आहे? तुम्ही आता पंढरपूरकडे रवाना होत आहे, कशा पद्धतीने तुम्ही विठ्ठलाला साकडे घालणार आहे? पंढरपूरची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री 6 तारखेला एकादशीला येतात। त्याच्या अगोदर 2 दिवस देवाभाऊंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या पद्धतीची सूचना करण्यासाठी साकडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला निघालोय। विरोधात आहे म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या जमिनी वाचवायसाठी रस्त्यावर आहे। कोण समर्थन करतंय याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे। समर्थन करणारे शेतकरी हे खरोखरच त्यांची अजून नावं पुढे आलेली नाहीत। ते कोण आहेत, काय आहेत, ही कुठलीही गोष्ट पुढे न येता फक्त आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवणाऱ्या शेतकऱ्यांना समोर फक्त समर्थनही करणारी लोक आहेत सांगून आपला प्रकल्प रेटू पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगानं सद्बुद्धी द्यावी आणि आमचं कल्याण आणि शेतजमीन आणि शेतकरी समृद्ध व्हावा अशी स्वप्न पडावीत ही भूमिका घेऊन आज कोल्हापूरमधला आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आज पांडुरंगाला साकडं घालायला जात आहे। पांडुरंगाला आम्ही हेच साकडं घालणार आहे की मुख्यमंत्री देवाभाऊंना सुबुद्धी दे आणि हा शक्तीपीठ महामार्गाचा जो अट्टहास त्यांनी घेतलेला आहे तो मागे घ्यावा आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची दुवा घ्यावी आणि शेतकऱ्यांना त्याच्याबदली कर्जमाफी करावी। विदर्भाचा आणि मराठवाड्याचा विकास याच पैशातून करावा यासाठी आम्ही पंढरीला साकडे घालण्यासाठी चाललेलो आहोत। मुख्यमंत्र्यांना जे आहे ते सुबुद्धी पांडुरंग देव आहे तो देऊ दे अशी त्यांची 19 मागणी या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। आज आम्ही पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे। कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत। त्यांनी अभ्यास करूनच शेतकऱ्याचा 7/12 कोरा करायचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलेलं होतं आणि त्या आश्वासनाचा सोयीस्कर विसर त्यांना पडतोय। हमीभावापेक्षा कमी किमतीला शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतोय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना होऊन दे हे साकडं घालायला आम्ही पंढरपूरला निघालेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।